अनेक पिढ्यांना घडवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व नागनाथ फटाले म्हणजे समाजासाठी आधारवड आहेत. फटाले यांनी वयाच्या 90व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांचा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ते केवळ पत्रकार नाहीत, तर विकास पत्रकारितेचे जनक आहेत. अनेकांसाठी ते दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबावर संस्कार केले नाहीत, तर अनेकांच्या जीवनाला दिशा दिली आहे. आज त्यांची चौथी पिढी देखील ज्ञान संपादन करून विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहे. मी श्री व सौ फटाले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना वंदन करतो, असे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. येथील मानक नय्या ट्रस्टच्या वतीने विकास पत्रकारितेचे जनक नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते, तर सिंधू नागनाथ फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार स्मिता शैलेंद्र गाडे पुणे यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील साईबन कृषी पर्यटन क्षेत्रातील भव्य सभामंडपात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर पुरुषोत्तम दरख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी दिव्य मराठीचे स्टेट हेड सुभाष बोंद्रे होते. व्यासपीठावर भारताचे माजी DRDO अध्यक्ष शैलेंद्र गाडे, डॉक्टर सुरेश जाजू, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया आणि डॉक्टर वर्धमान कांकरिया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नागनाथ फटाले यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त नवतीचा सोहळा तसेच त्यांच्या पत्नी सिंधू नागनाथ फटाले यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पारंपरिक धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. कुटुंबातील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन तर इतरांनी पुष्पवर्षाव करत ढोल ताशांच्या मंगल वादनात शोभायात्रेद्वारे त्यांचे स्वागत केले. हजारो दिव्यांनी औक्षण करण्यात आले. कांबळे गुरुजी यांनी विधिवत पूजा करून घेतली. मंगलमय मंत्रोच्चार आणि पठणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका तथा श्री व सौ फटाले यांच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर सुधा कांकरिया यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना सांगितले की असे तीर्थरूप माता पिता आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आज आमच्या सर्व भावंडांचे आणि कुटुंबियांचे जीवन समृद्ध झाले आहे. त्यांचे ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही. त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर पुरुषोत्तम दरख म्हणाले, मी गेली 60 वर्ष श्री फटाले सरांना ओळखतो. पत्रकार म्हणून ते सर्व परिचित आहेत, मात्र त्यांच्यातील आध्यात्मिक पैलूचा मी जवळून अनुभव घेतला आहे. समाजहितासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. अशा गुरूंना मी वंदन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष बोंद्रे म्हणाले, पत्रकारिता म्हणजे काय हे मी फटाले सरांकडून शिकलो. पत्रकारिता क्षेत्रातील ते माझे गुरु आहेत. पत्रकारानं कसे असावे, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात याचे धडे मला त्यांच्याकडून मिळाले. त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लाभणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ते पत्रकारितेतील दीपस्तंभ आहेत. पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सखोल अभ्यासामुळे अनेक दिग्गज त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सत्काराला उत्तर देताना नागनाथ फटाले म्हणाले, वयाची 90 वर्ष पूर्ण करताना आयुष्यातील अनेक टप्पे पार केले, समाजातील अनेक स्थित्यंतरे अनुभवली. निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे गमक म्हणजे कौटुंबिक एकता, समरसता आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती होय. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपले, मित्राच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केले आणि कमवा व शिका योजनेत सहभागी झालो. विवाहानंतर पत्नी सिंधू यांनी प्रत्येक टप्प्यावर मोठा पाठिंबा दिला. आमच्या वैवाहिक जीवनाला आज 68 वर्ष पूर्ण झाली असून आमच्यात कधीही मतभेद झाले नाहीत. एकमेकांना समजून घेणे, सांभाळून घेणे हेच निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य आहे. कौटुंबिक स्वास्थ्य हेच आरोग्य संपन्नतेचे टॉनिक आहे. आज प्रेमविवाह करणारी अनेक जोडपी एका महिन्यातच घटस्फोट घेताना दिसतात. हे अत्यंत विदारक चित्र आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणं, बदलासाठी संयम बाळगणं, सकारात्मक विचार ठेवून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणं अत्यंत महत्वाचे आहे. पत्रकार आणि कार्यकर्ता या दुहेरी भूमिकेत मी आयुष्य जगलो. अध्यात्माची आवड लहानपणापासूनच होती, त्यामुळे आयुष्यभर माणसे जोडत गेलो आणि परिवार विस्तारत गेला. सर्वांचे प्रेम आणि आदर पाहून मी धन्य झालो आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर सुधा कांकरिया यांनी स्वागत केले. श्लोका वर्धमान कांकरिया हिने गुरुवंदना नृत्य सादर केले. नागनाथ फटाले यांच्या मानपत्राचे वाचन डॉक्टर वर्धमान कांकरिया यांनी, तर सिंधू फटाले यांच्या मानपत्राचे वाचन स्मिरा वर्धमान कांकरिया हिने केले. या प्रसंगी भगवद्गीता, जीवन प्रवास डॉक्युमेंटरी, संवाद मनाचे, मुलाखत व्हिडिओ, फॅमिली व्हिडिओ आणि ई बुकच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. शेवटी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी आभार मानताना सांगितले, अशा थोर व्यक्तींचा जावई होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी वरदान आहे. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगरचे पत्रकार जयंत महाजन, नांदेडचे
नांदेडचे डॉक्टर अभयकुमार दांडगे यांच्यासह नागपूर, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, निजामाबाद, परभणी, नांदेड आदी ठिकाणाहून आलेले स्नेही, पत्रकार, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाशजी आणि डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई कांकरिया यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय नागनाथजी अण्णा फटाले यांच्या 90 आणि मातोश्री सिंधुताई फटाले यांच्या 86वा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मलाही उपस्थित राहायला मिळालं. कारण जे नागनाथ अण्णांचं जे आयुष्य आहे, एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक ते साहित्यिक, आंदोलक, वाचन संस्कृती, राष्ट्र आणि देशासाठी तुरुंगवास अशा सर्व अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. आजही नवोदित त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आज त्यांनी त्यांच्या जीवनात जे साध्य केलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कुटुंब व्यवस्था हा दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोडीत निघत चाललेली असताना सुधाताईंनी पुढाकार घेऊन जे आपल्या आई वडिलांचं सहस्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केला आणि चौथ्या पिढीला म्हणजे वर्धमानच्या मुलीसुद्धा साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे हे चौथ्या पिढीला हे कुटुंबाचं नातं जे आहे पंजोबापासून आजोबापासून आईवडिलांपर्यंत आलं. म्हणून हा आजचा कार्यक्रम जो आहे तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दिशेने फिरणारी तरुणाई कुटुंबापासून विभक्त होत चाललेली आहे आणि पाश्चिमात्य जगाचं अनुकरण करून फक्त व्यक्तिपुरता विचार जो येतोय तोच खऱ्या अर्थाने कुटुंबाला दुरावत चाललेला आहे. म्हणून आजचा हा कार्यक्रम सर्वांनी अनुकरण करावा असा आहे. यातूनच कुटुंब व्यवस्था मजबूत होऊन वसुधैव कुटुंबकम हा जगाच्या कुटुंबाचा जो संदेश आहे तो संदेश मला वाटतं या प्रकारच्या कार्यक्रमातून आणखी दृढ होईल, मजबूत होईल. म्हणून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. सुभाष भानुदासराव बोंद्रे, स्टेट हेड, दैनिक दिव्य मराठी, संभाजीनगर. आज आदरणीय नागनाथ फटाले सरांचा 90वा वाढदिवस आणि आदरणीय सिंधू फटाले मॅडम यांचा सहर्ष दर्शन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नागनाथ फटाले सर हे अतिशय आदरणीय असं व्यक्ती आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना ऊर्जा दिली, अनेक पत्रकार, अनेक संपादक घडवले, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. नागनाथ फटाले सर हे विकासाची पत्रकारिता करायचे. नागनाथ फटाले सरांनी जीवनातल्या सर्व लोकांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. विद्यार्थी असतील, महिला असतील, युवक असतील, त्यांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनी अनेक लोकांना घडवलेला आहे. अशा व्यक्तीचा आज या ठिकाणी वाढदिवस सोहळा संपन्न साहेबांमध्ये होते. आदरणीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, डॉक्टर कांकरिया सर, वर्धमानजी कांकरियाजी आणि फटाले परिवार जो आमचा संभाजीनगरचा फटाले परिवार आहे, हा परिवार अतिशय सुंदर असा परिवार आहे. आज आपण पाहिलं असेल की अतिशय हसत खेळत ह्या ठिकाणी हा सोहळा झाला. हा सोहळा फक्त त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा नव्हता, तर या सोहळ्यामधून अनेक लोकांना या ठिकाणी जीवनाची प्रेरणा मिळाली. आपण या कार्यक्रमात पाहिलं असेल की चौथी पिढी जी आपण पाहतो की किती संस्कारक्षम असं वाटलं. कारण लहान मुलं त्यांच्याबद्दल, आपल्या आजी आजोबाबद्दल कविता करत होते, गाणं म्हणत होते. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये मला हे जाणवलं की ह्या कांकरिया आणि फटाले परिवारातले सगळे नातेवाईक अतिशय या ठिकाणी एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांच्यामध्ये जे काही एक स्नेहभाव आहे, त्यांच्यामध्ये जे संस्कार आहेत ते अनेक लोकांना या ठिकाणी प्रेरणादायक ठरतील. त्यांचे सगळे मुलं, त्यांचे सुना, त्यांचे नातवंड, त्यांचे व्याही, त्यांचे सर्व परिवार अतिशय गुणागोविंदाने या ठिकाणी या कार्यक्रमात सगळेजण सहभागी झाले होते. मी आता मुद्दाम म्हणून जी कविता या ठिकाणी सादर केली होती की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. परंतु या सर्व फटाले कुटुंबीय आणि कांकरिया कुटुंबीय यांचे परस्परात सूर इतके जुळलेले आहेत की अक्षरशः हे सगळ्यांचे सूर जुळलेले आहेत ते इतरांसाठी अतिशय प्रेरणादायी आहेत. आणि दुसरे मी त्या कवितेचं असं कडवं म्हटलं होतं की त्या घरट्यातून पिलू उडावे, त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती.
आपल्या घरातली मुलं किती जरी शिकले, किती जरी मोठी झाली, किती जर परदेशात जरी गेली, परंतु त्यांना आपल्या आईवडिलाबद्दल आदर वाटला पाहिजे, आपल्या सर्व घरातल्या परिवाराबद्दल आदर असला पाहिजे. आपण पाहिलं की त्यांचा जो नातू आहे तो सम्राट, तो अमेरिकेला आहे, परंतु अमेरिकेत असताना सुद्धा तो या कार्यक्रमाला मिस करतो. त्याने त्या ठिकाणी इथून त्याच्या भावना या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. मला असं वाटतं की माणसं ह्या खऱ्या अर्थाने जे नागनाथ फटाले सर आहेत, तर मला असं वाटतं की ते एक संस्काराचं विद्यापीठ आहे. त्यांनी अनेक त्यांचं पत्रकारितेचं कार्य, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं आध्यात्मिक कार्य हे अनेक लोकांना प्रेरणादायी आहे. मला असं वाटतं की आज जो त्यांचा 90वा वाढदिवस आहे, परंतु त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा पाहून असं वाटत नाही की त्यांचा तो 90वा वाढदिवस आहे. अतिशय आणि विशेष म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते तर थोर पत्रकार होतेच, अतिशय निर्व्यसनी व्यक्तिमत्व, अतिशय ते स्वतः निर्व्यसनी आहेत. त्यांनी आता त्यांच्या बोलण्यात सांगितलं की 56 वर्षांचा त्यांचा संसार आहे, परंतु एकदाही ते त्यांच्या मिसेसला रागावून बोललेले नाही, त्यांचे कधी भांडणं झालेलं नाही. मला असं वाटतं की हा येणाऱ्या काळामधल्या अनेक लोकांना हा खूप चांगला एक संदेश आहे की एखादं दाम्पत्य जीवन कसं असावं, कुटुंब कसं असावं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहिली असेल, अतिशय गरीब घरातून आलेले नागनाथ फटाले सर अतिशय गरिबीतून ते पुढे आले. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मिसेसला शिकवलं. त्यांचे 2 मुलं डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर एक मुलगा त्यांचा 2 मुलं डॉक्टर आहेत, एक मुलगा इंजिनियर आहेत, सर्व त्यांचे सुना डॉक्टर आहेत. म्हणजे शिक्षणावर अतिशय प्रेम करणारे, आपल्या कुटुंबाला शिक्षित करणारे, त्यांचं करिअर घडवणारे आणि आपलं कुटुंबच नाही तर आपले जे काही शेजारी असतील, गावातले लोक असतील, अतिशय अनेक लोकांना त्यांनी प्रेरणा दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की नागनाथ फटाले सरांचा जो आज वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं येणारं आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि अतिशय आरोग्यमय जावं अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय हा आज जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साईबांमध्ये संपन्न झाला, त्या आदरणीय डॉक्टर सुधा ताई कांकरिया मॅडम, डॉक्टर प्रकाश कांकरिया सर, डॉक्टर वर्धमान कांकरियाजी, डॉक्टर हेमंत फटालेजी, या सगळ्यांना, प्रशांत फटालेजी, डॉक्टर प्रीती फटाले मॅडम, या सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखरच गुरुस्थानी असणारे माझे आई आणि माझे वडील यांचा 9तीचा आणि सहस्त्र चंद्रदर्शनाचा आज सोहळा साईबन येथे संपन्न झाला, सफल झाला. खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहोत की असे तीर्थरूप पूजनीय आई आणि वडील आम्हाला लाभले. माझी आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले, की जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा फक्त 8वी शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला MA पर्यंत डिग्री प्राप्त केली आणि यासोबतच शिक्षणाचा आणि संस्काराचा वरदहस्त त्यांनी आमच्या परिवारावर ठेवला, त्यामुळे आम्ही घडलो. तसेच माझे पिताश्री, ज्यांनी लेखणीची खूप मोठी सेवा केलेली आहे, ते एक आदर्श पत्रकार म्हणून नावाजलेले असे व्यक्तिमत्व आहेत, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत, अनेकांचे गुरु आहेत आणि पत्रकारिता, विकास पत्रकारिताचे जनक आहेत. असे माझे पिताश्री, ज्यांनी आमचं लालन पोषण केलं, आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या कुटुंबाला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आमचं संपूर्ण कुटुंब हे खरोखरच सुसंस्कारी आहे आणि मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अगदी आजोबांपासून नातवांपर्यंत कोणालाही व्यसन नाही, अगदी सुपारी किंवा बडीशोप खाण्याचं सुद्धा व्यसन नाही आणि सगळेजण सुस्वभावी आहेत आणि तेवढंच उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, देशात परदेशात सगळ्यांचं नाव आहे आणि तरी सुद्धा त्यांची जी काही भक्ती आहे ही आपल्या उंबरठ्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या देशाशी जोडलेली आहे आणि अशा कुटुंबाची मी सदस्य आहे, याचा मला खूप खूप आनंद होत आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आज आपण माझे वडील पिताश्री नागनाथजी फटाले यांचं 90वा वाढदिवस, 9तीचा सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत आणि यासोबतच माझ्या आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा इथे साजरा होत आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान आहे, धार्मिक अधिष्ठान आहे आणि कौटुंबिक आणि सामाजिक अधिष्ठान सुद्धा आहे. असा हा सोहळा 3 दिवस चालला आणि आज तो संपूर्णतःला होत आहे. महाप्रसादाचं सर्वांनी सेवन करून हा गुरुपौर्णिमेचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम सफल झालेला आहे. मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते
की असं कुटुंब मला प्राप्त झालं. धन्यवाद. थँक्यू.